ಚರ್ಚೆಯನ್ನು ಇವತ್ತು ಮಾಡೋದಿದೆ. ದಶಲಕ್ಷಣ ಪರ್ವದ ಪಾವನ ಪ್ರಸಂಗದಲ್ಲಿ ದಶಲಕ್ಷಣ ಪೂಜೆಗಳ ಆಧಾರದಿಂದ ದಶಧರ್ಮದ ಚರ್ಚೆಯನ್ನು ಮಾಡೋದಿದೆ. ದಶಧರ್ಮಗಳು ತತ್ವಾರ್ಥ ಸೂತ್ರದಲ್ಲಿ ಬಂದಿರುವಂತೆ ದಶಧರ್ಮಗಳು ಒಂದು ವೈಯಕ್ತಿಕ ಧರ್ಮ ಅಲ್ಲ. ನಾವು ಕ್ರೋಧ, ಮಾನ್, ಮಾಯಾ, ಲೋಭ ಇತ್ಯಾದಿಗಳ ಅಭಾವ ರೂಪದಲ್ಲಿ ಈ ಧರ್ಮಗಳನ್ನು ನೋಡ್ತೇವೆ. ಆದರೆ ಕ್ರೋಧದ ಅಭಾವ ಆದಮೇಲೆ ಉತ್ತಮ ಕ್ಷಮ, ಮಾನಕಷಾಯದ ಮಾನಕಷಾಯದ ಅಭಾವ ಆದ ನಂತರ ಉತ್ತಮ ಮಾರ್ಧವ ಧರ್ಮ ಪ್ರಕಟ ಆಗುತ್ತೆ. ಈ ರೀತಿಯಾಗಿ ವಿಷಯ ಇಲ್ಲ. ಈ ಯಾವ ವಿಕೃತ ಪರಿಣಾಮಗಳಿದೆ ಇವುಗಳನ್ನೆಲ್ಲ ಬಿಡಿಸಿ ನೋಡ್ತೀವಿ ನಾವು. सब अलग अलग देखते हैं. क्रोध अलग है, मान अलग है, मायाचार अलग है, लोभ अलग है, हास्य, रति, अरति, शोक, भय, जुगुप्सा, ये सब अलग अलग, सबको अलग अलग देखते हैं. लेकिन कषाय भाव अलग अलग नहीं होते हैं. कषाय भावों की तो कैटेगरी एक ही होती है. ವಿಕೃತ ಪರಿಣಾಮಗಳೇನಿದೆ ಇವುಗಳ ಕೆಟಗರಿ ಬೇರೆ ಬೇರೆ ಇದೆಯೇನು? ಬೇರೆ ಬೇರೆ ಇಲ್ಲ, ಒಂದೇ ಕೆಟಗರಿ ಇದೆ. ಬಿಡಿಸಿ ಯಾಕೆ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ? ಒಂದಿನ ಉತ್ತಮ ಕ್ಷಮ, ಒಂದಿನ ಉತ್ತಮ ಮಾರ್ಧವ್. ಈ ಒಂದೊಂದು ದಿನ ಹೇಳುವ ಕಾರಣ ಏನಿದೆ? इंटरेस्टिंग बात तो ये है कि जिन्वानी में कहीं पर भी ये उल्लेख नहीं आता कि पहले दिन उत्तम क्षमा होता है और दूसरे दिन उत्तम मार्धव होता है. ऐसा कहीं नहीं मिलता. ಏನು ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ? ಮೊದಲನೇ ದಿನ ಉತ್ತಮ ಕ್ಷಮ, ಕೊನೆ ದಿನ ಉತ್ತಮ ಬ್ರಹ್ಮಚರ್ಯ. ಈ ರೀತಿ ಎಲ್ಲೂ ಬರೋದಿಲ್ಲ. ತತ್ವಾರ್ಥ ಸೂತ್ರದಲ್ಲಿ ಏನು ಹೇಳಿದ್ರು? ಉತ್ತಮ ಕ್ಷಮ, ಮಾರ್ಧವ, ಆರ್ಜವ, ಸತ್ಯಶೋಧ, ಸಂಯಮ, ತಪಸ್ತ್ಯಾಗ, ಕಿಂಚನ, ಬ್ರಹ್ಮಚರ್ಯಾಣಿ ಧರ್ಮ. ಧರ್ಮ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು. ಯಾಕಿನ್ 10 ದಿನ 10 ಧರ್ಮಗಳನ್ನು ಮಾಡಬೇಕಂತ ಎಲ್ಲೂ ಹೇಳಿಲ್ಲ. ಒಂದೊಂದು ಧರ್ಮ. इसका मतलब ये हुआ कि प्रत्येक दिन 10 धर्म है. ऐसा नहीं कि कल तो क्षमा गया तो क्षमा कल निकल गया और आज मार्धव का दिन है तो आज मार्धव आचरण करेंगे, आज थोड़ा मान कम करेंगे. नहीं तो कल क्या करेंगे? कल क्रोध और मान तो चले गए तो कल लोभ, मायाचार ये थोड़ा कम करेंगे. ऐसा नहीं है. तो कैसा है कि 10 दिन. और या तो अपने को तो ऐसा कहना चाहिए कि अपने जीवन भर, जैसे अपन समाधि मरण कहते हैं ना, तो समाधि मरण अपने को ऐसा मिसअंडरस्टैंडिंग हो गया ना कि समाधि मरण कब होता है? जब जीव का आयु कर्म खत्म हो जाता है. नहीं, समाधि मरण कब होता है? ಯಾವಾಗ ಮರಣದ ಸಮಯ ಬಂದಿರುತ್ತೆ ಆವಾಗ ಸಮಾಧಿ ಮರಣ ಆಗುತ್ತೆ. ಆದರೆ जिन्वानी ಏನು ಹೇಳುತ್ತೆ? जिन्वानी ಹೇಳುತ್ತೆ मरण तो एक समय का होता है. मरण कितने समय का होता है? एक समय का होता है. मरने में कितने देर लगता है? ಸಾವು ಸಂಭವಿಸಲಿಕ್ಕೆ ಎಷ್ಟು ಸಮಯ ಬೇಕು? ಒಂದು ಸಮಯ ಸಾಕು. तो ಒಂದು ಸಮಯದಲ್ಲಿ ಯಾವ ಸಮಾಧಿ मरण आगुत्ते? तो जिन्वानी तो कहती है कि समाधि मरण जीवन भर होता है. अभी मैं कहूं कि मैंने समाधि मरण लिया है तो कोई मान सकता है? सभी को आश्चर्य लगेगा कि समाधि मरण कैसे ले लिया. बोलो, ಈಗ ನಾನು ಸಮಾಧಿ ಮರಣ ತಗೊಂಡಿದ್ದೀನಿ ಅಂದ್ರೆ ಯಾರು ಒಪ್ಪಲಿಕ್ಕೆ ತಯಾರಿದ್ದಾರೆ? समाधि मरण तो जब मरने का समय नजदीक आता है तब लिया जाता है. लेकिन ऐसा बिल्कुल नहीं है. तो कब लिया जाता है? समाधि मरण ಯಾವಾಗ ತಗೋತಾರೆ? ಯಾವಾಗ ಇಂದ್ರಿಯಗಳು, ಶರೀರ ಎಲ್ಲವೂ ಚೆನ್ನಾಗಿದೆ ಆವಾಗಲೇ ಸಮಾಧಿ ಮರಣ ತಗೋದು.
ಸಮಾಧಿ ಮರಣ ಅಂದ ತಕ್ಷಣ ನಮಗೇನನ್ಸುತ್ತೆ, ಮರಣಕಾಲ ಸಮೀಪ ಬಂದಿದೆ. क्योंकि समाधि में समाधि तो भूल ही जाते हैं हम लोग, हमें मरण याद रह जाता है. मरण मुख्य नहीं, मरण तो एक समय का होता है और समाधि जीवन भर का होता है. समाधि का मतलब होता है समभाव, वीतराग भाव. तो वो तो जीवन भर करना चाहिए. जो व्यक्ति जीवन भर समभाव करता है उसका अंतिम जो मरण का अंतिम समय होता है वो समभाव में निकल सकता है. ಜೀವನ ಪೂರ್ತಿ ರಾಗದ್ವೇಷವನ್ನು ಮಾಡಿ ಮರಣದ ಕೊನೆಯ ಸಮಯ ತುಂಬ ಚೆನ್ನಾಗಿರಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಸಾಧ್ಯ ಇದೆಯೇನು? ಹೇಗೆ ಸಾಧ್ಯ ಇದೆ? ಜೀವನ ಪೂರ್ತಿ ಸಮಾಧಿಯಲ್ಲಿದ್ದರೆ ಮರಣ ಕೂಡ ಸಮಾಧಿಯಿಂದ ಆಗುತ್ತೆ. ಹಾಗೆ ಇಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಜೀವನ ಪೂರ್ತಿ ದಶಧರ್ಮಮಯ ಇರಬೇಕಾಗುತ್ತೆ, ಆಗ ದಶಧರ್ಮ ಪ್ರಕಟ ಆಗುತ್ತೆ. ಒಂದು ದಿನ ಕ್ಷಮ ಆಯಿತು, ಅದು ಮರ್ತೋಯ್ತು, ನಾಳೆ ಮಾರ್ಧವ ಇದೆ, ಅದು ಮರ್ತೋಯ್ತು, ಹೀಗೆ ದಶಧರ್ಮ ಪ್ರಕಟ ಆಗೋದಿಲ್ಲ. ದಶಧರ್ಮ ಪ್ರಕಟ ಆಗಬೇಕಾದ್ರೆ ಜೀವನವೇ ದಶಧರ್ಮಮಯ ಆಗಬೇಕಾಗುತ್ತೆ. ಆದರೆ ನಮಗೆ ಕಠಿಣ ಅನಿಸುತ್ತೆ. ಕಠಿಣ ಏನೂ ಇಲ್ಲ. ನಿನ್ನೇನು ನಾವು ಚರ್ಚೆ ಮಾಡ್ತಿದ್ವಲ್ಲ, ದಶಧರ್ಮ ಇದು ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ಜೀವಿಯ ಸ್ವಭಾವ ಇದೆ. और स्वभाव वो होता है जो अत्यंत स्वाभाविक होता है, मतलब नेचुरल, जिसमें कुछ करना नहीं पड़ता. बोलो, ಸುಮ್ಮನಿರ್ಲಿಕ್ಕೆ ಏನು ಮಾಡಬೇಕು ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ? ಸುಮ್ಮನೆ ಕೂತ್ಕೊಳ್ಳಿಕ್ಕೆ ಏನು ಮಾಡಬೇಕು? आराम से बैठने के लिए क्या करना पड़ेगा? करना क्या पड़ेगा? कुछ नहीं करो तो आराम ही आराम है. और कुछ करना हो, छोटी सी काम भी करनी हो तो कुछ करना पड़ेगा. तो आचार्य भगवान कहते हैं कि क्रोध करने के लिए तो कुछ करना पड़ेगा. क्या मान करने के लिए, अहंकार करने के लिए तो कुछ करना पड़ेगा. लेकिन क्षमा करने के लिए या मार्दव सरल रूप से रहने के लिए क्या करना पड़ेगा? मतलब कुछ करना नहीं पड़ेगा. ಏನು ಮಾಡಬೇಕಾಗುತ್ತೆ? क्योंकि स्वभाव है ना, स्वभाव में कुछ करना नहीं पड़ता. जो कर रहे हैं उसको रोकना पड़ता है बस. ಯಾವುದನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ, ಯಾವ ವಿಕೃತ ಭಾವಗಳನ್ನು ಮಾಡ್ತಿದ್ದೀವಿ ಅದನ್ನು ಬಿಟ್ಟುಬಿಟ್ರೆ ಕ್ಷಮ ಹೊರಗಡೆಯಿಂದ ತರೋದು ಬೇಕಿದೇನು? ಅಹಂಕಾರವನ್ನು ಬಿಡೋದು. अपने को ऐसा लगता है अहंकार छोड़ना मतलब बहुत बड़ा काम करना है. ಅಹಂಕಾರ ಬಿಡೋದಂದ್ರೆ ತುಂಬಾ ದೊಡ್ಡ ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕಿದೆ. ಅಹಂಕಾರ ಬಿಡ್ಲಿಕ್ಕೆ ಏನೂ ಕೆಲಸ ಮಾಡೋದಿಲ್ಲ ಅಹಂಕಾರ ಬಿಡಲಿಕ್ಕೆ. ಆದರೆ ಅಹಂಕಾರ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ತುಂಬಾ ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕು. अपने को पता है अहंकार करने के लिए क्या क्या करना पड़ता है. ನನ್ನ ಅಹಂಕಾರ ಪೋಷಣೆಗಾಗಿ ನಾ ಏನೇನು ಮಾಡ್ತೇನೆ ನಮಗೆಲ್ಲರಿಗೂ ಗೊತ್ತಿದೆ. ಅಹಂಕಾರ ಪೋಷಣೆಗಂತೂ ತುಂಬ ವಿಚಾರಗಳು ಬೇಕು. ಜೈಸೆ ಕ್ರೋಧ ಇದೆ, तो क्रोध ಬರಬೇಕಾದ್ರೆ ಶತ್ರು ಬೇಕು. और अहंकार आने के लिए मित्र चाहिए, क्योंकि मित्र करेगा प्रशंसा और शत्रु करेगा निंदा. तो ಶತ್ರು ನಿಂದನೆ ಮಾಡ್ತಾನಲ್ಲ, तो ಕ್ರೋಧ ಬರುತ್ತೆ. ಮತ್ತು ಮಿತ್ರ ಪ್ರಶಂಸೆ ಮಾಡ್ತಾನೆ, तो ಏನಾಗುತ್ತೆ? ಅಹಂಕಾರ ಆಗುತ್ತೆ. तो ಮಿತ್ರ ನಮಗೆ ತುಂಬ ಒಳ್ಳೆಯವನು ಅನ್ನಿಸ್ತಾನೆ, ಶತ್ರು ತುಂಬ ಕೆಟ್ಟವನು ಅನ್ನಿಸ್ತಾನೆ. लेकिन यहाँ क्या कह रहे? छोटे बड़े की भावना ही मान का आधार है. मान का, अहंकार का आधार क्या है? तो अहंकार का आधार तो छोटे और बड़े की भावना है. ಅಂದರೆ ನಾನು ದೊಡ್ಡವನು ಅಥವಾ ನಾನು ಚಿಕ್ಕವನು, ದೋನೋ. ಶಾವಕಾಚಾರದಲ್ಲಿ ಬರುತ್ತಲ್ಲ 8 ಮದಗಳ ಚರ್ಚೆ ಬರುತ್ತೆ. 8 ಪ್ರಕಾರದ ಮದಗಳ ಚರ್ಚೆ. ಮದ ಮತ್ಲಬ್ ಅಹಂಕಾರ. ಅಹಂಕಾರ ಅಂದ ತಕ್ಷಣ ನಮ್ಗೇನನ್ಸುತ್ತೆ? ಅಹಂಕಾರ ಅಂದ ತಕ್ಷಣ ಏನೋ ದೊಡ್ಡವನಿದ್ದಾನೆ, ಅವನಿಗೆ ಅಹಂಕಾರ ಆಗುತ್ತೆ. ಯಾರು ಚಿಕ್ಕವನಿದ್ದಾನೆ, ಬಡವ ಇದ್ದಾನೆ, ಅವನಿಗೆ ಯಾವ ಅಹಂಕಾರ ಆಗುತ್ತೆ? ಜ್ಞಾನಂ ಪೂಜಾಂ ಕುಲಂ ಜಾತಿಂ
तो ज्ञान मद, कुल मद, पूजा मद, धन मद, रूप मद, बल मद, वृद्धि मद। तो धन मद तो धन वालों को होता है और रूप मद रूप वालों को होता है। ಏನು ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ? ಧನ ಮದ ಯಾರಿಗಾಗುತ್ತೆ? ಯಾರ ಹತ್ರ ಧನ ಇದೆ ಅವ್ರಿಗೆ ಧನ ಮದ ಆಗುತ್ತೆ। जिसके पास धन ही नहीं है तो उसको धन का मद कैसे होगा? तो ज्ञान मद किसको होगा? ज्ञान का मद, ज्ञान का अहंकार किसको होता है? ज्ञानी को कि अज्ञानी को? ಜ್ಞಾನ ಮದ ಏನಿದೆ ಅದು ಯಾರಿಗಾಗುತ್ತೆ? ज्ञानीगागुत्तो अज्ञानीगागुत्तो? अभी पिछले साल ही कोई सज्जन आए हमारे घर, साधर्मी, और पूछने लगे आपको इतना ज्ञान है, आपको कभी अहंकार नहीं होता? इतना ज्ञान है तो अहंकार नहीं होता। तो अहंकार किसको होता है? जिसको ज्ञान नहीं है उसको अहंकार होता है, जिसको ज्ञान है उसको अहंकार नहीं होता। ಏನು ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ? ಯಾರಿಗೆ ಜ್ಞಾನ ಇದೆ ಅವನಿಗೆ ಅಹಂಕಾರ ಆಗೋದಿಲ್ಲ, ಯಾರಿಗೆ ಜ್ಞಾನ ಇಲ್ಲ ಅವನಿಗೆ ಅಹಂಕಾರ ಆಗುತ್ತೆ। तो ऐसे जरूरी थोड़ी है कि जिसके पास धन नहीं हो उसका धनमद नहीं हो सकता। छोटे बड़े अहंकार दोनों का नाम है। अहंकार बरी ದೊಡ್ಡವನಾಗಿದ್ರೆ ಅಹಂಕಾರ ಅಲ್ಲ। ಜಿನವಾನಿಯಲ್ಲಿ ಮದ ಯಾವುದಕ್ಕಂದ್ರು ದೊಡ್ಡವನಾದ್ರೂ ಮದ, ಚಿಕ್ಕವನಾದ್ರೂ ಮದ। बड़ा हुआ तो भी मद है और छोटा हुआ तो भी मद है। अपन ऐसा कहते हैं अति विनयम धूर्त लक्षणम। अब विनय इसलिए करता है क्योंकि उसको अपने आप को बहुत छोटा मानता है, इसलिए विनय करता है। अब उसको विनय नहीं कहते, उसको बोलते हैं मद। ಏನು ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ? ಅದು ವಿನಯ ಅಲ್ಲ, ಅದು ಮದ ಇದೆ। ಮದ ಮತ್ತು ವಿನಯದಲ್ಲಿ ವ್ಯತ್ಯಾಸ ಇದೆಯಲ್ಲ। अब ये कहाँ सुनने को मिलेगा अपने को जिनवानी के अलावा? जो छोटेपन की भावना है, मतलब जैसे कोई बहुत धनवान हो और उसके सामने कोई बहुत गरीब व्यक्ति हो तो अपने आप को बहुत छोटा मानता है। तो ತನ್ನನ್ನು ತಾನು ತುಂಬಾ ಚಿಕ್ಕವನು ಅಂತ ಅಂದುಕೊಂಡ್ರೆ ಜಿನ್ವಾನಿ ಹೇಳ್ತಾ ಇದೆ ಅದು ಮದ ಇದೆ। ಯಾಕೆ ಮದ ಇದೆ? अच्छा मद क्यों कहा उसको, ये तो सोचो आप। जिसके पास धन नहीं है उसको धन मद है, तो जब धन ही नहीं है तो धन का मद क्यों हुआ? जो दिखने में बहुत कुरूप है, दिखने में बिल्कुल सुंदर नहीं है, आद्रो उनके रूप मद ಇದೆ। तो रूप मद ಯಾಕಿದೆ ಅವನಿಗೆ? दिखने में तो सुंदर नहीं है, फिर मद क्यों हुआ? आचार्य कहते हैं कि जिसको धन नहीं है तब धन का मद इसलिए है क्योंकि जब धन मिलेगा तो और ज्यादा अहंकार करेगा। जब सुंदर रूप मिलेगा तो उसको और बड़ा अहंकार होगा। परिग्रह के संबंध में कहते हैं ना कि चक्रवर्ती भरत चक्रवर्ती के पास तो 6 खंड की संपत्ति है ना, तो वो सम्यक दृष्टि है। और कोई भिखारी बैठा है भिक्षुका तो मिथ्या दृष्टि इधर है, लेकिन उसके पास कुछ भी नहीं है, तो खाने के लिए एक समय का भोजन भी नहीं है, और हम उसको कहते हैं मिथ्या दृष्टि। और ये भाई साहब कितने रखते हैं? 6 खंड की संपत्ति। अब हम कहते हैं कि सम्यक दृष्टि है। तो सम्यक दृष्टि कैसे हुए भरत चक्रवर्ती? ये तो अंतरंग के भावनाओं का विषय है ना। जितना भी संपत्ति बाहर में हो अपना कितना मानते हैं, संपत्ति को अपना ನನ್ನ ಸಂಪತ್ತಿ ಅಂತ ಎಷ್ಟು ಅನುಭವ ಆಗುತ್ತೆ। ಭಿಕ್ಷುಕನ ಹತ್ರ ಏನೂ ಇಲ್ಲದೆ ಇರಬಹುದು, ಆದರೆ ಅಭಿಲಾಷೆ ಎಷ್ಟಿದೆ? आशा तो इतना है कि पूरा संसार मिल जाए तो भी कम पड़ेगा। छड़ाला में बोलते हैं ना, 3 लोक को नाज जुखाए, मिटे न भूख कणान लहाए, सिंधु नीर ते प्यास न जाए। अब प्यास तो इतनी लगी है,
तो मिल नहीं रहा ना, तो मिल नहीं रहा इसलिए उपवास किया ऐसा थोड़ी कहेंगे। क्या बोल, ಎಷ್ಟು ಹಸಿವಾಗಿದೆ कि ಸಂಸಾರದ ಎಲ್ಲ ಆಹಾರ ತಿಂದ್ರೂ ಹಸಿವು ನೀಗದೇ ಇರುವಷ್ಟು ಹಸಿವಾಗಿದೆ, ಆದರೆ ಒಂದು ಅಗಳು ಸಿಗ್ತಾ ಇಲ್ಲ. तो ಸಿಗ್ತಾ ಇಲ್ಲ ಇದರ ಅರ್ಥ ಉಪವಾಸ ಮಾಡಿದೆ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವೇನೋ? नहीं, ऐसे तो नहीं कहेंगे. ऐसे धनवान के पास तो धन है लेकिन गरीब के पास धन नहीं है, तो धन नहीं है इसलिए उसको धन मद नहीं है ऐसा नहीं कहा जा सकता. उसको भी मद है. जिसके पास रूप नहीं है उसको भी रूप का मद है. अब बोलो कौन कैसा दिखता है ये दूसरे को पता है ना. ನಾನು ಹೆಂಗೆ ಕಾಣಿಸ್ತೀನಿ ಅದು ಇನ್ನೊಬ್ರಿಗೆ ಗೊತ್ತಿದೆ, ಇನ್ನೊಬ್ರು ಹೆಂಗೆ ಕಾಣಿಸ್ತಾರೆ ಅದು ಮತ್ತೊಬ್ರಿಗೆ ಗೊತ್ತಿದೆ. ಆದರೆ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರು ಕನ್ನಡಿ ಮುಂದೆ ಹೋಗಿ ನಿಂತ್ಕೊಂಡ್ರೆ ಎಲ್ಲರೂ ಸಿಂಗಾರ ಮಾಡ್ಕೋತಾರೆ. तो कौन किसी को कम थोड़ी समझता है. तो मद तो सबको है. अपने को वो कहानी पता है ना, कौन चक्रवर्ती हुआ? शुभम, सनत कुमार चक्रवर्ती, है ना. तो सनत कुमार चक्रवर्ती को क्या हुआ? ऐसा कहते हैं सनत कुमार ಚಕ್ರವರ್ತಿಯ ರೂಪವನ್ನು ನೋಡಲಿಕ್ಕೆ ಸ್ವರ್ಗದಿಂದ ದೇವತೆಗಳು ಬರ್ತಿದ್ರಂತೆ. तो ದೇವತೆಗಳು ಬಂದರು, चक्रवर्ती आयुध शालेಯಲ್ಲಿ व्यायाम ಮಾಡ್ತಿದ್ದ. तो व्यायाम करते हुए देखा चक्रवर्ती को, तो चक्रवर्ती बोलता है बोलो. तो देवलोक बोलते हैं आपके रूप की चर्चा तो देवलोक में चलती है, और जैसा रूप की चर्चा होती है बिल्कुल आप वैसे ही हो, महासुंदर हो, आपका रूप बहुत सुंदर है. तो मालूम चक्रवर्ती क्या कहता है? अरे अभी क्या देखते हो, अभी तो व्यायाम करके शरीर धूल मिट्टी सब हो चुका है, अभी मैं नहा धो करके तैयार होके आता हूं, तब देखना कैसे दिखता हूं. तो ತಯಾರಾಗಿ ಬಂದ ಚಕ್ರವರ್ತಿ. तो ಕೇಳ್ತಾನೆ ದೇವತೆಗಳಿಗೆ ಈಗ ಹೆಂಗೆ ಕಾಣಿಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ? तो बोलते महाराज अब वो बात नहीं है, ಇವಾಗ ಎಲ್ಲ ಬದಲಾಗ್ಬಿಟ್ಟಿದೆ. तो क्या मतलब? बोलते हैं आपके शरीर में हमें कुष्ठ रोग के अंकुर फूटते हुए दिखाई दे रहे हैं. बोलो, ये ದೇವತೆಗಳು ದಿವ್ಯ ಜ್ಞಾನದಿಂದ ಅವಧಿ ಜ್ಞಾನದಿಂದ ಏನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ? ನಿಮ್ಮ ಶರೀರದಲ್ಲಿ ಕುಷ್ಠ ರೋಗ ಕಾಣಿಸ್ತಾ ಇದೆ ನಮಗೆ. तो थोड़े ही काल में कुष्ठ रोग होने वाला है चक्रवर्ती को. बोलो, कहाँ वो सुंदर शरीर और कहाँ कुष्ठ रोग? एक समय में वो सुंदर शरीर कुष्ठ रोग में बदल गया. अब ऐसे मद का क्या करेंगे हम लोग? क्योंकि जो मद है ना, अष्टावाश्रित मानित्वम, ये मान का आधार क्या है? मान का आधार वास्तव में परद्रव्य है. ಅಹಂಕಾರದ ಆಧಾರ ಯಾರಿದ್ದಾರೆ? ಅಹಂಕಾರದ ಆಧಾರ ಪರದ್ರವ್ಯಗಳಿದೆ, ಪರಸಂಯೋಗಗಳಿದೆ, पर पदार्थಗಳಿದೆ. इसको हमेशा अहंकार पर पदार्थों के ऊपर होता है. ತನ್ನ ಸ್ವಪದಾರ್ಥಗಳ ಆಧಾರದಿಂದ ಅಹಂಕಾರ ಆಗೋದಿಲ್ಲ ಇವನಿಗೆ. बोलो, अहंकार किसके ऊपर? पर द्रव्यों के ऊपर, पर संयोगों के ऊपर. जैसे शरीर है तो बल मद, रूप मद शरीर ಆಧಾರದಿಂದ ಆಗುತ್ತೆ. तो बल मद ಯಾರಿಗಾಗುತ್ತೆ? ತುಂಬಾ ಬಲಶಾಲಿ ಇರೋನ್ಗೂ ಅಥವಾ ನಿರ್ಬಲ ಇರೋನ್ಗೂ, दोनों को होता है. ಬಲಶಾಲಿ ಇರೋನ್ಗೂ ಮದ ಆಗ್ಬೋದು, ನಿರ್ಬಲ ಇರೋನ್ಗೂ ಮದ ಆಗ್ಬೋದು, बल मद. तो ऐसा कोई आवश्यक नहीं है कि बल मद होने के लिए बल चाहिए, धन मद होने के लिए धन चाहिए, ज्ञान मद होने के लिए ज्ञान चाहिए. ಹೀಗೆ ಅವಶ್ಯಕ ಇಲ್ಲ. ಅವಶ್ಯಕ ಏನಿದೆ? अज्ञान आवश्यक है. अज्ञान है तो मद है, अज्ञान ಇಲ್ಲ ಅಂದರೆ ಮದ ಇಲ್ಲ. 10 ಪ್ರಕಾರದ ಯಾವ ದಶ ಧರ್ಮಗಳಿದೆ, ಇದು 10 ಪ್ರಕಾರದ ಧರ್ಮ ಇಲ್ಲವಲ್ಲ, ಒಂದೇ ಧರ್ಮ ಇದೆ. अपन बोलते हैं ना 10 लक्षण पर्व.
ದಶ ಪರ್ವ ऐसा नहीं बोलते. ಏನು ಹೇಳ್ತೀವಿ? ದಶ ಲಕ್ಷಣ ಪರ್ವ. ಲಕ್ಷಣ ಯಾಕಂತೀವಿ? ಲಕ್ಷಣ ಅನ್ಲಿಕ್ಕೆ ಕಾರಣ ಏನು? ಧರ್ಮ ಒಂದೇ ಇದೆ, 10 ಪ್ರಕಾರದ ಲಕ್ಷಣಗಳಿದೆ. लक्षण तो अपन कितने भी बना सकते हैं ना. वस्तु एक है और उसका लक्षण बहुत बना सकते हैं. जैसे हाथी है तो हाथी के लक्षण कितने बनाए जा सकते हैं? हाथी दिखने में कैसा है? वो अनेकांश साधुवाद का उदाहरण आता है ना. ಕುರುಡರು ಆನೆ ಮುಟ್ಟಿ ನೋಡಿದ್ರು तो ಒಬ್ಬ ಅಂತ ಆನೆ ಹೆಂಗಿರುತ್ತೆ? ಪಿಲ್ಲರ್ ತರ ಇರುತ್ತೆ. अब ऐसे लक्षण कितने बनाए जा सकते हैं, लेकिन वस्तु तो एक है. ಹಾಗೆ ಧರ್ಮ ಒಂದೇ ಇದೆ, ಲಕ್ಷಣ 10 ಮಾಡಿದ್ದಾರೆ. तो 10 ಇರುತ್ತೇನೋ? लक्षण तो अनंत होते. क्या होता? जिस धर्म की चर्चा अपन अभी कर रहे हैं वो तो अनंत है. अब समझने के लिए 10 बताए गए. ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿಕ್ಕೆ 10 ಪ್ರಕಾರದ ಲಕ್ಷಣಗಳನ್ನು ಹೇಳಿದ್ರು. तो ಧರ್ಮದ ಲಕ್ಷಣಗಳು ಎಷ್ಟಿದೆ? ಅನಂತ ಇದೆ. लक्षण ಅಂದ್ರೆ गुण. लक्षण का मतलब गुण. तो गुण तो अनंत होते हैं. लेकिन धर्म कितने होते हैं? तो धर्म तो एक ही होता है. वीतराग समता भाव रूप जो धर्म होता है वो तो एक ही होता है. तो मान, तो उसके विरुद्ध जो मान है वो मान है. उसको समझने के लिए हमने 8 भेद कर दिया. जो मद के भेद है वो 8 कर दिए. अभी देखो पूजा के आधार से कुछ चर्चा करते हैं अपन. ಇಲ್ಲಿ ಜಿರಾಕ್ಸ್ ಇದೆಯಲ್ಲ, ಅದರಲ್ಲಿ ಉತ್ತಮ ಮಾರ್ಧವ ಧರ್ಮದ ಅರ್ಘ್ಯ ಇದೆ. ಅದರಲ್ಲಿ ಏನು ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ? भेद ज्ञान करी देखो भाई, मिथ्या मान महा दुखदाई. मानी के सब वैरी होवे, मानी को सब निज जोवे. तो क्या कहते हैं? सबसे पहले कहते हैं कि भेद ज्ञान करके देखो भाई. ಮಾನ ಯಾವಾಗ ಹೋಗುತ್ತೆ? ಮಾನ ಯಾವಾಗ ಭೇದ ಜ್ಞಾನ ಮಾಡ್ತೀವಿ ಆವಾಗ ಮಾನ ಹೋಗುತ್ತೆ. ಭೇದ ಜ್ಞಾನ ಅಂದ್ರೆ ಏನು? कि ನಾನು ಬೇರೆ ಇದ್ದೇನೆ, ಅಹಂಕಾರ ಬೇರೆ ಇದೆ. ಅಹಂಕಾರವನ್ನ ನನ್ನಿಂದ ದೂರ ಇಟ್ಟು ನೋಡಬೇಕಿದೆ, ಅದು ಭೇದ ವಿಜ್ಞಾನ ಇದೆ. अहंकार को दूर रखना पड़ेगा ना. जैसे स्टेज पर आकर किसी ने प्रशंसा की तो क्या हो गया? ಯಾರಾದರೂ ನನ್ನ ಪ್ರಶಂಸೆ ಮಾಡಿದ್ರು तो ಅದರಿಂದ ಏನಾಯಿತು? भेद ज्ञान करो ना. क्या हुआ? कुछ फर्क पड़ा? कुछ भी फर्क नहीं पड़ा. कल सुबह पेपर में अपना फोटो छपा तो पेपರಲ್ಲಿ फोटो ಬಂದಿದ್ರಿಂದ ಏನಾಯಿತು? अपने में क्या बदल हुआ? ನನ್ನಲ್ಲಿ ಏನಾದರೂ ವ್ಯತ್ಯಾಸ ಆಯ್ತೇನೋ? मेरे में तो कुछ घटा बढ़ा कुछ भी नहीं हुआ. तो आचार्य कहते हैं करो ना, भेद विज्ञान करके देखो. अहंकार से क्या बढ़ेगा? लक्ष्मी बढ़ी, अधिकार भी, पर बढ़ गया क्या? बोलिए क्या बढ़ गया? लक्ष्मी अधिकार सब बढ़ गया तो क्या बढ़ गया? अपने में क्या वृद्धि हुई? ನನ್ನಲ್ಲಿ ಏನಾದರೂ ಜಾಸ್ತಿ ಆಯ್ತೇನೋ? ನನ್ನ ಗುಣಗಳ ವಿಕಾಸ ಆಯ್ತೇನೋ? ಇಲ್ಲ. ಪರದ್ರವ್ಯದಲ್ಲಿ ವ್ಯತ್ಯಾಸ ಆಯಿತು. तो भेद ವಿಜ್ಞಾನ ಮಾಡಬೇಕಲ್ಲ. ಅಹಂಕಾರ ಪರದ್ರವ್ಯದ ವ್ಯತ್ಯಾಸದಿಂದ ಆಗ್ತಾ ಇದೆ, ನನ್ನಲ್ಲೇನು ವ್ಯತ್ಯಾಸ ಆಗ್ತಿಲ್ಲ. ನನ್ನಲ್ಲೇನು ಬದಲಾಗ್ತಿದೆ? ಯಾರೋ ನಿಂದನೆ ಮಾಡಿದ್ರು, ಯಾರೋ ಪ್ರಶಂಸೆ ಮಾಡಿದ್ರು, ನನ್ನಲ್ಲೇನು ವ್ಯತ್ಯಾಸ ಆಗಲಿಲ್ಲ. और ನಿನ್ನೆ ಹೇಳಿದ್ವಲ್ಲ, निंदा प्रशंसा तो कर्माधीन है. कैसे कैसे महापुरुषों की कहानी आती है. जन्म समय नहीं मंगल जागे, मरण समय नहीं रोवन हारे. 3 खंड के चक्री ऐसे. यारो कौन हुआ ऐसे 3 खंड के चक्री? ಕೃಷ್ಣ. ಕೃಷ್ಣ ಚಿಕ್ಕ ಗುಡಿಸಲಿನಲ್ಲಿ ಒಂದು ಮಗುವಿನ ಜನ್ಮ ಆದ್ರೂ ತಂದೆ ತಾಯಿ ಸಿಹಿ ಹಂಚುತ್ತಾರೆ ಎಲ್ಲರಿಗೂ. और कृष्ण का जन्म कहाँ हुआ? अब बोलो जेल में हुआ. ना कोई मिठाई बांटने वाला, ना कोई खुशी मनाने वाला.
कोई था? कोई नहीं था। जेल में जन्म हुआ, और कौन है वो? अर्ध चक्रवर्ती। 2 ಮ್ಲೇಚ್ಛ ಖಂಡ, 1 ಆರ್ಯಖಂಡ. ಜನ್ಮ ಎಲ್ಲಾಯ್ತು? ಜೈಲಲ್ಲಾಯ್ತು. ಸಂತೋಷ ಪಡೋರು ಯಾರೂ ಇಲ್ಲ. और मरण समय नहीं रोवण जा. मरण ಎಲ್ಲಾಯ್ತು? मरण कहाँ हुआ? जंगल में हुआ. बोलो, पानी भी नसीब नहीं हुआ. वो था अपना भाई जरासंध. बलदेव और कृष्ण जा रहे थे, और कृष्ण को प्यास लगी. तो ಬಾಯಾರಿಕೆ ಆದಾಗ ಬಲದೇವ ಏನು ಮಾಡ್ದ? ನಾನು ನೀರು ತಗೊಂಬರ್ತೀನಿ, ನೀವು ಇಲ್ಲೇ ಕೂತ್ಕೊಳ್ಳಿ ಅಂತ. ಹೌದಾ? तो ಅಷ್ಟರಲ್ಲಿ ಏನಾಯಿತು? ಅಲ್ಲಿಂದ ಜರಾಸಂಧ ಬೇಟೆ ಆಡ್ತಿದ್ದ. जरत कुमार. तो उसको क्या लगा? झाड़ी में कोई हिरण छिपा है, और था कौन? कृष्ण. और वहां से बाण चला दिया उसने. तो क्या हुआ? एक तीर के लगत कृष्ण की विनश गई काया. अल्ले नीरू नीरू अनकोंडु कृष्ण प्राण बिड़ताने. बोलो, ऐसी तो स्थिति है 3 खंड की. तो अर्ध चक्रवर्ती के सामने अपन क्या है? अर्ध चक्रवर्ती ಮುಂದೆ ನಮ್ಮ ಹತ್ರ ಎಷ್ಟು ಸಂಪತ್ತಿ ಇದೆ. अब ये विनश, अपने को ऐसा लगता है ना, वो मर गए, ये मर गए, ये भी मर गए, वो भी मर गए, लेकिन कि मैं तो अमर हूं, मैं नहीं मरने वाला, ऐसा लगता है. ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರಿಗೂ ಕೇಳಿದ್ರೆ ಎಷ್ಟು ವಯಸ್ಸಾಗಿದ್ರು ನಾವೇನು ಹೇಳ್ತೀವಿ? ಇನ್ನೊಂದು 10 ವರ್ಷ ಇದೆ, 60 ವರ್ಷ 70 ವರ್ಷ ಆಯಿತು. कि अभी आपके पास कितना टाइम है? तो अभी 10 साल तो है. 30 वर्ष का कोई बंदा हो तो वो क्या कहता है? अभी 50-60 साल तो है. बोलो, अच्छा अभी वृद्ध है, 80-90 साल हुआ है. अब उनसे पूछो तो वो क्या कहेंगे? अभी 1-2 साल का तो मेहमान हूं मैं. बोलो, पल 2 पल का मेहमान तो कोई नहीं कहता. क्योंकि अपने को क्या लगता है? मरण नहीं आने वाला, और मरण को अपन बहुत अशुभ मानते हैं. मरण के बारे में बात भी नहीं करना चाहते. ये मानकर देखो, भेद ज्ञानी करी देखो भाई, ಮಿಥ್ಯಾ ಮಾನ ಮಹಾ ದುಃಖದಾಯಿ. ಅಹಂಕಾರದಿಂದ ನಮಗೇನು ಅನ್ಸುತ್ತೆ? ತುಂಬ ಸುಖ ಅನ್ನಿಸ್ತಾ ಇದೆ ಅಂತ. ಮಿಥ್ಯಾ ಮಾನ್ ಮಹಾ ದುಃಖದಾಯಿ, ಇದು ಮಹಾ ಘೋರ್ ದುಃಖಕ ಕಾರಣ. ಅಹಂಕಾರ ಯಾರಿಗೆ ಸುಖ ಕೊಟ್ಟಿದೆ? ದೀನತೆ, ಹೀನತೆ, ಅಹಂಕಾರ ಯಾರಿಗೆ ಸುಖ ಕೊಟ್ಟಿದೆ? ಕಿಸಿ ಕೋ ಸುಖ ದಿಯಾ ಆಜ್ ತಕ್? ಎಲ್ಲಿವರೆಗೆ ಅಹಂಕಾರ ಇದೆ, ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಆಕುಲತೆ ಇದೆ, निरंतर आकुलता. कोई सभा चलती हो और सभा में अपना नाम जब तक नहीं पुकारा जाता तब तक इसके मन में आकुलता रहती है कि कब पुकारेंगे मेरा नाम. ಯಾವಾಗ ಸ್ಟೇಜ್ ಮೇಲೆ ಹೋಗ್ತೀನಿ, ಯಾವಾಗ ಹೆಸರಾಗಿ, ಯಾವಾಗ ಫೋಟೋ ಬರುತ್ತೆ, ಎಲ್ಲಿವರೆಗೆ ಆಗೋದಿಲ್ಲ ಅಲ್ಲಿವರೆಗೆ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಆಕುಲತೆ ಇದೆ. तो ದುಃಖ ಆಗ್ತಾ ಇದೆಯೋ ಸುಖ ಆಗ್ತಾ ಇದೆಯೋ? ಮಹಾ ದುಃಖ ಇದೆ. ಆದರೆ ಗೊತ್ತಿಲ್ವಲ್ಲ ಇವನಿಗೆ, ಅಜ್ಞಾನಿ, ಮಿಥ್ಯಾದೃಷ್ಟಿ, ಸುಖ ಮಾನ್ತಾ है. रागादि प्रगट दुख देन तिन्ही को सेवत गिनत चैन. ये तो प्रगट दुखदायक है और उसको सेवन करता है और मानता है कि मैं बड़ा दुखी सुखी हुआ. कहाँ सुखी हुआ? ये तो महादुख का कारण है. बोलो, महादुख का कारण है. अब देखो उदाहरण क्या दिया? जल जो पत्थर में न समावे तो मानी निज बोध न पावे. क्या 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 उदाहरण दिया? जल, नीर इरुತ್ತಲ್ಲ, तो पत्थर माने होता है कल्लु, ಬಂಡೆ. तो कल्ಲು ಬಂಡೆ ಒಳಗಡೆ ನೀರು ಪ್ರವೇಶ ಆಗುತ್ತೇನೋ? कल्ಲು ಬಂಡೆ ಒಳಗಡೆ ನೀರು ಪ್ರವೇಶ ಆಗೋದಿಲ್ಲ. पानी पत्थर के अंदर कैसे चला जाएगा? क्योंकि पत्थर होता है कठोर, बहुत कठोर होता है पत्थर. ऐसे बोलते मानी के हृदय में बोध न पावे. बोध अंद्रेनु
बोध का मतलब होता है सम्यक ज्ञान या रत्नत्रय. तो ಮಾನಿ ಅಹಂಕಾರನ ಹೃದಯದಲ್ಲಿ ಈ ಜ್ಞಾನ, सम्यक ज्ञान ಅದು ಪ್ರವೇಶ ಆಗೋದಿಲ್ಲ. क्योंकि इसका मन कठोर है, अहंकारी है. अहंकारी को कैसे अपन संसार में भी बोलते हैं ना, ವಿನಯವಂತನಾದರೆ ಜ್ಞಾನ ಸಿಗುತ್ತೆ, ವಿನಯ ಇಲ್ಲಂದ್ರೆ ಜ್ಞಾನ ಹೆಂಗೆ ಪ್ರವೇಶ ಆಗುತ್ತೆ? ವಿನಯನೇ ಇಲ್ಲದೆ ಹೋದ್ರೆ ಜ್ಞಾನ ಪ್ರವೇಶ ಹೆಂಗಾಗುತ್ತೆ? विनय की बहुत चर्चा है जिनवाणी में. विनय नाम का तप है, बोलो, विनय नाम का तप है और उस तप को मुनिराज पालते हैं. अब सोचो विनय कितनी बड़ी विषय है. विनय इतना नहीं है बड़ों का आदर कर लिया तो विनय हुआ, इतना विनय नहीं है. सबसे देखो इसमें ध्यानत्रय जी की पूजन में क्या है, वो कहते हैं मान के बारे में आया ना कि करी विनय बड़े बहुगुण. बहुगुण शब्द आया. बहुगुण का मतलब क्या होता है? बहुत गुण वाले, ತುಂಬಾ ಗುಣ ಇರುವಂತವರ ಬಗ್ಗೆ ಗೌರವ. ತುಂಬಾ ಗುಣ ಯಾರಲ್ಲಿದೆ? बहुत सारे गुण किसमें? बहुत सारे गुण तो आत्मा में है. क्या बोलते? बहुत गुण तो आत्मा में, अनंत गुण ಸ್ವಭಾವಿ ಆತ್ಮ ಇದ್ದಾನೆ. तो आत्मने विनय ಮಾಡೋದು ಅತಿ ದೊಡ್ಡ ವಿನಯ ಇದೆ. जिस विनय तब को मुनि पालते हैं. विनय की तो चर्चा बहुत है, श्वेतांबर में भी बहुत चर्चा है विनय की. लेकिन जिस विनय तप की चर्चा यहाँ पर है वो विनय तप की चर्चा नहीं है. एक कथा आती है श्वेतांबर आगम में. कपिलक नाम का एक मुनि हुआ. तो क्या हुआ कि एक बार एक ब्राह्मण था. तो ಬ್ರಾಹ್ಮಣನ ಮನೆಯಲ್ಲಿ ಪುತ್ರ ಜನ್ಮ ಆಗ್ತಾನೆ. ಬ್ರಾಹ್ಮಣ बहुत ಪ್ರಸಿದ್ಧ था, ತುಂಬಾ ಪ್ರಸಿದ್ಧ ಇದ್ದ, ಜ್ಞಾನ ಇತ್ತು, ಎಲ್ಲರೂ ಪ್ರಶಂಸೆ ಮಾಡ್ತಿದ್ರು, ರಾಜ ಚೆನ್ನಾಗಿ ದಾನ ಕೊಡ್ತಿದ್ದ. ಆದರೆ ಅಚಾನಕ್ ಆಗಿ ಬ್ರಾಹ್ಮಣನ ಮೃತ್ಯು ಆಗುತ್ತೆ, ಸತ್ತೋಗ್ತಾನೆ. तो ಈಗ ಬ್ರಾಹ್ಮಣನ ಮಗ ಮತ್ತು ಅವನ ತಾಯಿ ಇಬ್ಬರೇ ಇದ್ದಾರೆ. तो अब क्या हुआ, ये बालक ने तो कुछ सीखा नहीं था, कर्मकांड वगैरह कुछ नहीं सीखा था. अब इसको राजा ने बुलाना बंद कर दिया और उस ब्राह्मण के जगह पर दूसरे ब्राह्मण को लाके रख दिया. ಬೇರೆ ಬ್ರಾಹ್ಮಣನ ತಂದಿಟ್ರು. ಈಗ ಈ ಬ್ರಾಹ್ಮಣನ ಮನೆಯಲ್ಲಿ ತುಂಬಾ ಬಡತನ ಇದೆ. तो ತಾಯಿ ಅಳಲಿಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡ್ತಾಳೆ. ನೀನೇನೂ ಕಲೀಲಿಲ್ಲ, ನೀನು ಕಲ್ತಿದ್ದಿದ್ರೆ ನಮ್ಗೆ ಈ ದಿನ ನೋಡಲಿಕ್ಕೆ ಆಗ್ತಿರ್ಲಿಲ್ಲ. तो ಅವನೇನು ಹೇಳ್ತಾನೆ, ಮಗ ನಾನು ಎಲ್ಲ ಕಲ್ತ್ಕೊಂಡ್ಬರ್ತೀನಿ, ನಾನು ಕಲೀದೇನೆ ವಾಪಸ್ ಮನೆಗೆ ಬರೋದಿಲ್ಲ ಅಂತ. तो ಕಲೀಲಿಕ್ಕೆ ಹೋಗ್ತಾನೆ. ಅವನ ತಂದೆಯ ಒಬ್ಬ ಮಿತ್ರ ಇರ್ತಾನೆ, ಯಾಕಂದ್ರೆ ಇನ್ಯಾರು ಕಲಿಸೋದಿಲ್ಲ ಇವನಿಗೆ. तो ಬೇರೆ ನಗರಕ್ಕೆ ಹೋಗ್ತಾನೆ. ತಂದೆಯ ಮಿತ್ರ ಇರ್ತಾನೆ ಒಬ್ಬ ಬ್ರಾಹ್ಮಣ, ಅವನ ಹತ್ರ ಹೋಗ್ತಾನೆ. ಅಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಆ ಬ್ರಾಹ್ಮಣನ ಹತ್ರ ವಿದ್ಯಾಭ್ಯಾಸ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡ್ತಾನೆ. ಅಷ್ಟರಲ್ಲಿ ಏನಾಗುತ್ತೆ, ಇವನ ಭೋಗ ಅಭಿಲಾಷೆಗಳು ತುಂಬಾ ಜಾಸ್ತಿ ಆಗುತ್ತೆ. ಅವನಿಗೊಬ್ಬರು ಹೇಳ್ತಾರೆ ಕಿ ನಿನಗೆ ಧನ ಬೇಕಾಗಿದ್ರೆ ಇಲ್ಲೊಬ್ಬ ರಾಜ ಇದ್ದಾನೆ, ಬೆಳಿಗ್ಗೆ ಹೋದ್ರೆ ಬೆಳಿಗ್ಗೆ ಯಾರನ್ನ ನೋಡ್ತಾನೆ ಅವನಿಗವನು ಸಂಪೂರ್ಣ ಸಂಪತ್ತಿ ಕೊಡ್ತಾನೆ, ಏನು ಬೇಡಿದ್ನ ಕೊಡ್ತಾನೆ. ನನಗೇನು ಬೇಡ, 5 ಸ್ವರ್ಣ ಮುದ್ರೆಗಳು ಮಾತ್ರ ಬೇಕಾಗಿದೆ. तो ಅವನು ಕೊಡ್ತಾನೆ, ನೀನು ಹೋಗಲ್ಲಿ. तो सुबह जाग करके बैठ जाता है, जैसे राजा आएगा तो मैं पूछ लूंगा. तो राजा आ गया. तो राजा से कहता है, राजा साहब सबसे पहले तो आपने मुझे ही देखा है, तो मुझे आपको देना पड़ेगा. तो पूछते जो मांगेंगे वो देंगे आप? तो राजा बोलते हैं हाँ हाँ बोलो क्या चाहिए तुम्हें. तो राजा बिल्कुल जो कुछ चाहिए वो सब देने के लिए तैयार है. तो जैसे राजा ने ये बोला तो उस व्यक्ति को लगता है 5 स्वर्ण मुद्राएं क्यों मांगना जब राजा सब कुछ देने के लिए तैयार है. तो 5000 मांगते हैं, 5000 ಕೇಳೋದು. तो
ಮತ್ ಯೋಚನೆ ಬರುತ್ತೆ, 5,000 ಯಾಕೆ, ಸಾಕಾಗೋದಿಲ್ಲ, 5 ಲಕ್ಷ ಕೇಳೋಣ. तो फिर लगता है 5 लाख क्यों, 5 करोड़ मांगते हैं. अब फिर 5 करोड़ क्यों, 50 करोड़ मांगते हैं. अब ऐसे ऐसे करते करते गिनती भूल गया वो, बोलो, अब गिना नहीं जा रहा है उसको, ಕೌಂಟ್ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಆಗುತ್ತಿಲ್ಲ. तो ಏನಂತಾನೆ, आज छोड़ो ना कौन गिनता कौन है, गिनने का चक्कर छोड़ो. तो क्या करो, पूरी की पूरी राज्य ही मांग लो राजा से, तो तैयार है, पूरा राज्य मांग लो. अब गया वो और राजा से कहा कि मैंने सोच लिया मुझे क्या चाहिए. अच्छा बोलो. बोला, आपने जो कपड़े पहने ना अभी, वो कपड़ा छोड़ करके पूरी संपत्ति आप मुझे दे दो. मैं तो दया कर रहा हूं कि आपके कपड़े छोड़ रहा हूं, आप पूरी की पूरी संपत्ति चाहिए मुझे. राजा बोलता है, मुझे तो तुम्हारा ही तलाश था. राजा ने बहुत सरलता से बोला, तुम्हारा ही तलाश था मुझे, कितने दिन से ढूंढ रहा था, तुम मिल ही नहीं रहे थे मुझे, चलो दे दिया तुम्हारी सारी संपत्ति. अब वो घबरा गया. ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಸಂಪತ್ತಿ ಕೇಳ್ತಿದ್ದೀನಿ, ರಾಜ ಸರಳದಿಂದ ಎಲ್ಲ ಕೊಟ್ಬಿಟ್ಟ ಒಂದು ಕ್ಷಣದಲ್ಲೇ ನಗ್ನಗ್ತಾ. इधेंगे साध्य है. अब उसको लगता है कुछ तो गड़बड़ है, कुछ तो प्रॉब्लम है. अब वो सोचने लग जाता है और राजा से पूछता है कि राजा मुझे 5 मिनट का समय दो, मैं थोड़ा सोचता हूँ. राजा बोलते, तुम सोचने लग जाओगे तो ले नहीं पाओगे, सोचो मत. तो फिर राजा से पूछते हैं, आपने इतनी सरलता से कैसे दे दिया. तो बोलते, देने का क्या है, संपत्ति कब की छूटी हुई है, उसको संभालने वाला कोई चाहिए. इतने दिन से तो मैं इसका सेवक था, इसका देखभाल कर रहा था, अब इसको देखभाल करने वाला कोई और चाहिए, गधा जो भी देखभाल करता हो. तो इतने कहते ही उसने दीक्षा ले ली, फिर कपिल मुनि बन गया. अब ऐसे कितने प्रसंग हैं अपने जीवन में भी, और ऐसी कितनी घटनाएं हैं प्रथमान योग में, बहुत घटनाएं प्रथमान योग में, बहुत सारी. इतनी कहानियां हैं तो कहानियां बोलते बोलते शाम हो जाएगा, इतनी कहानियां हैं. क्योंकि आचार्य को तो प्रेरणा देनी है ना, मद नहीं करो, मद से कुछ नहीं मिलेगा. क्योंकि प्रत्येक समय जो क्रोध मान माया लोभ के परिणाम है, ये महादुख को देने वाले हैं. अब देखो पूजन में भी कितने भाव भरे हैं. ध्यानत्रय जी के पूजन में क्या कहते हैं, मान महाविष रूप करे ही नीच गति जगत में. जो मान है, अहंकार है, वो महाविष है. अब देखो विष नहीं कहा, क्या कहा ध्यानत्रय जी ने, महाविष. महाविष या के विष वो जो खाने से पता चले कि ये विष है, उसको तो कहा विष. ಮತ್ತು ಯಾವುದು ತಿಂದ್ರೂ ಇದು ವಿಷ ಇದೆ ಅಂತ ಗೊತ್ತಾಗೋದಿಲ್ಲ, ಅದಕ್ಕೇನಂತಾರೆ महाविष. मान करते समय तो इसको पता ही नहीं चलता कि मैं पाप कर रहा हूं. मान करते समय, अहंकार करते समय ನಾನು ಪಾಪ ಮಾಡ್ತೀನಿ ಅಂತಾನೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಇವನಿಗೆ, ಪಾಪ ಮಾಡ್ತಿದ್ದಾನೆ. इसलिए क्या कहा, महाविष. और क्या करता है कि नीच गति जगत में नीच गति करती है. मान जो है वो नीच गति का कारण है, या नीच व्यक्ति मान करता है, ऐसा भी अर्थ कर सकते हैं. नीच व्यक्ति मान कर सकता है. मान कषाय है ना, ये मनुष्य गति में मान कषाय की अधिकता है. जैसे तिर्यंच गति में माया कषाय, देव गति में लोभ कषाय, नरक गति में क्रोध कषाय, और मनुष्य गतिಯಲ್ಲಿ मान कषाय. मान कषायದ ಮುಖ್ಯತೆ ಇದೆ ಮನುಷ್ಯ ಗತಿಯಲ್ಲಿ. ಯಾಕಂದ್ರೆ देखो क्या कहते हैं,
उत्तम मार्दव गुण मन माना, मान करण को कौन ठिकाना। मान करने का कौन सा ठिकाना, कब किसको कहाँ कैसे मान हो जाए किसको पता। चिक चिक विषय दल्लो ही उनका अहंकार आग बढ़ता है। चिक चिक छोटी छोटी बात किसी ने कह दिया, आप आज बहुत अच्छे लग रहे हो, अब बोलो इसको अहंकार हो गया, मैं बहुत अच्छा दिख रहा हूं। ಯಾರಾದರೂ ಹೇಳಿದ್ರು ನಿನ್ನ ಬಟ್ಟೆ ತುಂಬ ಚೆನ್ನಾಗಿ ಕಾಣಿಸ್ತಾ ಇದೆ, बोला अहंकार हो गया। ವರ್ಣನೆ ಯಾರ್ದು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಬಟ್ಟೆದು। अब मानता किसको है, अपने आप को सुंदर मानता है। अब किसी ने कह दिया आपके चप्पल बहुत अच्छे दिख रहे हैं, अब बोलो अब क्या बोलता है, अब भी बोलते रहे चप्पल को, और ये क्या सोचता है, मैं सुंदर दिख रहा हूं। मान करने का कौन सा ठिकाना, किसको कब किस विषय में मान हो जाए। किसी ने सरलता से कुछ बोल दिया और इसको क्रोध आ गया, तुमने ऐसा कैसे बोल दिया मुझे। अब बोल, मुझे क्या पता आपको बुरा लग जाएगा। कोई पता नहीं है कब किसको किस बात पर अहंकार हो जाए, कोई ठिकाना नहीं है। छोटी छोटी बात पर आपका शरीर के वर्णन करने पर, घर, आपका घर बहुत सुंदर है, अब घर सुंदर है बोल दिया, अब इसको इतना अच्छा लगता है, बोलो। अब अभी यदि प्रवचन में, स्वाध्याय में, सभा में किसी ने बोल दिया, अब तो प्रवचन तो भूल जाता है और ये तो याद रहता है कि अच्छा बोला था कि अपना घर बहुत सुंदर है, ये याद रह जाता है, ಇದಷ್ಟೇ ನೆನಪಿರುತ್ತೆ। ಕ್ಯೂ ಕ್ಯೂಂಕಿ ಯಾವ ವಿಷಯದ ಆಧಾರದಿಂದ ಯಾರಿಗೆ ಯಾವಾಗ ಅಹಂಕಾರ ಉತ್ಪನ್ನ ಆಗುತ್ತೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ। ಮಾನಕರಣ को कौन ठिकाना है। अब बोलो, अब आगे बोलते हैं, समय कितना है पता नहीं। आगे क्या बोलते हैं, बस्यो निगोद माहिते आया, दमरी रोकन भाग बिकाया। अहंकार करते हैं, मैं इतना बड़ा सेठ, मैं इतना बड़ा प्रोफेसर, मैं इतना बड़ा इंजीनियर। पास्ट क्या है, भूतकाल ಏನಿದೆ, बस्यो निगोद माहिते आया। कहां से आया, कहां से आया बताओ, ಯಾರ್ಯಾರು ಎಲ್ಲಿಂದ ಬಂದಿದ್ದೀವಿ कि विचार करने की जरूरत ही नहीं है, सब लोग कहां से आए, तो निगोद से आए। ವಿಚಾರ ಮಾಡೋ ಅವಶ್ಯಕತೆ ಏನಿದೆ, ಯಾಕಂದ್ರೆ पंच परावर्तन पूर्ति ಆಗಬೇಕಾದ್ರೆ ಅಲ್ಲಿಂದನೇ ಬರಬೇಕು, ಏಕೆಂದ್ರೆ पर्याय से ही आना पड़ेगा। निकलते तो निगोद से ही है, तो कहां से, इसका भूतकाल कौन सा है। अपन बोलते हैं ना, एक साल पहले तो ऐसा था, अब थोड़ा पैसा आ गया तो इतना इतना मान करता है। तो ऐसे ध्यानत रहे, क्या बोलते हैं, कहां अहंकार करता है तू, पता है तू कहां से आया, कि निगोद से आया। ಎಲ್ಲಿಂದ ಬಂದಿದೆಯಾ, निगोदದಿಂದ ಬಂದಿದೆಯಾ, ಏಕೇಂದ್ರೀಯ ಪರ್ಯಾಯದಿಂದ ಬಂದಿದೆಯಾ। ಏಕೇಂದ್ರೀಯ पर्याय का मतलब तो सबको पता है, पृथ्वी जल अग्नि वायु वनस्पति। ವನಸ್ಪತಿಯಾಗಿ ನಿಂತರೆ ಆಲದ ಮರ ನಿಂತಿರ್ತಲ್ಲ ನೂರಾರು ವರ್ಷಗಳ ತನಕ, जहां खड़ा है वहीं खड़ा है, न हिलने की न कुछ करने का कोई प्रावधान नहीं है, ಅಲುಗಾಡ್ಲಿಕ್ಕೂ ಶಕ್ತಿ ಇಲ್ಲ। ದುಃಖವನ್ನು ಪ್ರಕಟಪಡಿಸಲಿಕ್ಕೆ ಇಂದ್ರಿಯಗಳಿಲ್ಲ। टोडरमल जी क्या कहते हैं, एक इंद्रिय का दुख तो वो स्वयं भोगता है और अरहंत परमेष्ठी जानते हैं, दूसरा कोई बता नहीं सकता। तो वहां से तो आया, बस्यो निगोद माहिते आया, दमरी रूक न भाग बिकाया। कैसे बिकाया, इसके भोग कैसे निकल गए, एक इंद्रिय से निकला ना निगोद से, तो उसके बाद द्विइंद्रिय, तीन्द्रिय, चतुरिंद्रिय, पंचेंद्रिय, ये सब कैसे निकले, कि रूंकन, रूंकन का मतलब क्या होता है, रूंकन अंदर ಏನು, अपन सब्जी लेने जाते हैं ना, तरकारी तरह के, तो अभी तो धनिया पत्ता, कड़ी पत्ता सब अभी तो महंगा हो गया है ना। पहले क्या होता था, सब्जी ली
तो धनिया पत्ता फ्री में टपक दिया जाता था, नहीं? ಕೊತ್ತಂಬರಿ ಕರಿಬೇವೆಲ್ಲ ಫ್ರೀಯಾಗಿ ತರಕಾರಿ ಜೊತೆ ಕೊಟ್ಬಿಡ್ತಿದ್ರು. तो उसको कहते हैं रूकन, मतलब फ्री में भाव निकल गए. एकेंद्री निकला, द्विंद्री, तीन्द्री, चतुर्द्री, पंचेंद्री. अब बोलो पंचेंद्री भाव भी ऐसे निकल गया जैसे वो ऊपर से टपक दिया ना, वो फ्री में निकल गया. मनुष्य भाव ಇದೆಯಲ್ಲ ಅದೇ ಫ್ರೀಯಲ್ಲಿ ಕಳೆದೋಗ್ಬಿಡುತ್ತೆ. ಕಿಸ್ಕೋ ಪತಾ है, ಯಾರಿಗೆ ಎಷ್ಟೆಷ್ಟು ವಯಸ್ಸಾಗಿದೆ ಅಷ್ಟು ವರ್ಷಗಳು ಹೆಂಗೆ ಕಳೆದೋಯ್ತು ಅಂತ ಯಾರಿಗೆ ಗೊತ್ತಿದೆ? ಬಹುತು ನಿಕಲ್ ಗೆ, ದಿನ ತೋ ನಿಕಲ್ ಗೆ. ಇಷ್ಟು ವರ್ಷ, 60 ವರ್ಷ, 40 ವರ್ಷ, 30 ವರ್ಷ ಕಳೆದೋಯ್ತಲ್ಲ, ಯಾರಿಗೆ ಗೊತ್ತಾಯ್ತು ಕಳೆದೋಗಿದ್ದು? फ्री में निकल गए. अब आगे के साल भी फ्री में नहीं निकालना हो तो विचार करना पड़ेगा. ಮುಂದಿನ ವರ್ಷಗಳು ಇದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಉಚಿತವಾಗಿ ಕಳೆದು ಹೋಗಬಾರ್ದು ಅಂದರೆ ವಿಚಾರ ಮಾಡಲೇಬೇಕಾಗತ್ತೆ. ದಶಧರ್ಮಗಳ ಬಗ್ಗೆ, ಆತ್ಮಧರ್ಮದ ಬಗ್ಗೆ ವಿಚಾರ ಮಾಡಲೇಬೇಕಾಗತ್ತೆ. नहीं तो निकल गया, भाव तो निकलने वाला है. विचार करे नहीं करे, आयु कर्म तो खत्म होने वाला है ना. आयस कर्म ಯಾರಿಗೋಸ್ಕರ ಆದರೂ ಕಾಯದ್ದೇನೋ. कार्तिकेय स्वामी क्या कहते हैं? इंदोवा तहजिणिंदोवा जन्मम वा अहव मरणम वा. जन्म हो या मरण हो कोई रोक नहीं सकता. इंद्र आ जाए, सौधर्मेंद्र या साक्षात अरहंत परमेश्वरी आ जाए, रोकने की शक्ति किसमें? किसी में नहीं है. जम जस जम्मी देसे जेण विहाणेण जम्मी कालम्मी, वो गाथा आती है ना. तो जन्म मरण को कौन रोक सकता है? तो मरण तो होने वाला, मरण ಅಂತೂ ನಿಶ್ಚಿತ ಇದೆ. ಅಷ್ಟು ಕಾಲದಲ್ಲಿ ಈ ಕ್ಷಮಾದಿ ಯಾವ ನನ್ನ ಸ್ವಭಾವ ಇದೆ ಅದನ್ನು ತಿಳಿಯೋ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಿದ್ರೆ ಸಾರ್ಥಕ ಆಗುತ್ತೆ. बोलो फिर क्या हुआ? रूंकन बिकाया भागवशते देव इक इंद्री भया, उत्तम हुआ चांडाल हुआ भूप कीड़ों में गया. बोलो क्या क्या बोलते हैं? जीतव्य जोगन धन गुमान कहा करे जल बुदबुदा. अब अंतिम खत्म करते हैं, समय हो गया. ಏನು ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ? ಉತ್ತಮ ಹುವ, ಉತ್ತಮ ವ್ಯಕ್ತಿ ಹುವ, ತುಂಬ ಉತ್ತಮ ವ್ಯಕ್ತಿಯಾಗಿ ಜನ್ಮ ಪಡೆದ, ಚಕ್ರವರ್ತಿ ಆದ. फिर क्या हुआ? चांडाल हुआ, चांडालन आदा. फिर क्या हुआ? भूप कीड़ों में गया. वो कहानी सबको पता है ना. वो सेठ मर करके अपने घर के विष्ठा में कीड़ा होने वाला था. तो आगे की कहानी सबको पता है. तो कीड़ा हुआ. फिर क्या हुआ? जीतव्य जोगन धन गुमान. जीतव्य, जीतव्य का मतलब क्या हुआ? अपन बोलते हैं ना, व्यापार में इतना लाभ हुआ, मैं इसमें जीत गया, मैंने इतना काम कर लिया, बोलते इसको कहा जीतव्य. फिर क्या बोला? जोवन, जोवन का मतलब होता है यौवन, है ना, युवावस्थೆ. फिर धन. ಇದೆಲ್ಲ ಹೆಂಗಿದೆ? कहा करे जल बुदबुदा. बुदबुदा, बुदबुदा समझते ना? ನೀರಿನ ಮೇಲೆ ಗುಳ್ಳೆ ಇರುತ್ತಲ್ಲ, ನೀರಿನ ಮೇಲೆ ಗುಳ್ಳೆ ಇದ್ದಂತೆ. ಯಾವುದ್ಯಾವುದು ಇದು ಹೇಳಿದ್ರಲ್ಲ, ಜೀತವ್ಯ ಯೌವನ ಧನ, ಇದೆಲ್ಲ ಹೆಂಗಿದೆ? ಈ ಕ್ಷಣ ಮಾತ್ರದಲ್ಲಿ ನಾಶ ಆಗೋದಿದೆ, ನೀರಿನ ಮೇಲೆ ಗುಳ್ಳೆ ಇದ್ದಂತಿದೆ. इसलिए ಏನು ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ? ಕರಿ ವಿನಯ ಬಹುಗುಣ ಬಡೇ ಜನ ಕಿ ಜ್ಞಾನ ಕಾ ಪಾವೆ ಹುದಾ. ಹಾಗಾಗಿ बड़े जन की, गुणवान की और अपने आत्मा की विनय करना चाहिए. यही मार्दव धर्म का संदेश है. ಹಾಗಾಗಿ ಯಾವ ದಶಧರ್ಮಗಳ ಸ್ವರೂಪ ಇದೆ, ಸರಳತೆಯ ಸ್ವರೂಪ ಇದೆ. ಮಾರ್ದವ का धर्म तो सरलता है. तो ಸರಳತೆಯಿಂದ ನಾವು ಇರಬೇಕಾದ್ರೆ ನಾನು ದೀನಹೀನ ಕೂಡ ಆಗಬಾರ್ದು, ಅಹಂಕಾರಿ ಕೂಡ ಆಗಬಾರ್ದು. ಅಹಂಕಾರಿ ಇದ್ದವನು ಎದೆ ಮೇಲು ಮಾಡಿ ಮುಂದೆ ನೋಡ್ಕೊಂಡು ಹಿಂಗೆ ಹೋಗ್ತಾನೆ, ದೀನಹೀನ ಇದ್ದವನು ಮುಂದೆ ಬಾಗ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾನೆ. ಲೇಕಿನ್ जिनवानी क्या कहती? सरल रहो ना आगे झुको न पीछे झुको, सरल रहो. तो सरಳ ಸಹಜವಾಗಿ ಜೀವನ ಮಾಡಿದ್ರೆ
ದಶಧರ್ಮಗಳು ಪ್ರಕಟ ಆಗುವಂತಹ ಸಾಧ್ಯತೆ ಇದೆ. ಮುಖ್ಯವಾಗಿ ಮುನಿಗಳ ಅಪೇಕ್ಷೆಯಿಂದ ಈ ಚರ್ಚೆ ಇದೆ. ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ನಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲೂ ಕೂಡ ನಾವು ಎಷ್ಟು ಸಾಧ್ಯ ಇದೆ ಅಷ್ಟು ಈ ಮಾನಕಷಾಯವನ್ನು ಬಿಟ್ಟು ಸರಳತೆಯಿಂದ ಇರುವಂತಹ ಒಂದು ಪ್ರಯತ್ನವನ್ನು ಮಾಡೋಣ ಅನ್ನೋ ಭಾವನೆಯಿಂದ ಚರ್ಚೆಯನ್ನು ಇಲ್ಲೇ ವಿರಾಮ.